तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या. त्यावेळेस कॅशनी द्या म्हणून सांगितलं, तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही. किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो, आमचं मंडळ, विदर्भ साहित्य मंडळ, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या. ते मानायला तयार नव्हते. मग त्यावेळेस लता दिदीशी संपर्क केला गेला आणि लता दिदींनी सांगितलं की असं असं आहे. लता दिदीला विचारलं गेलं, ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता मंगेशकर, बाळ म्हणतायत त्या पद्धतीनं ते करा. हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ऍडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला. ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही, हा त्यातला उद्देश होता. तुम्हाला पुन्हा एक उदाहरण मी सांगेल. परभणीला साहित्य संमेलन होतं. नारायण सुर्वे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, नारायणराव सुर्वे. आणि आशाताई भोसलेंच्या बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं. आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही, ते खासदार त्यावेळेस आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे, तुम्ही या. तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे, पण मला 2 लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये. आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी, अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेस दिले. नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा 3 लाख रुपये लागतील. ते म्हणले की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, नारायण सुर्वे अध्यक्ष आहे, साहित्याशी जोडलेले सगळं आहे ना, त्यामध्ये लोकांचा मोठा हे आहे आणि लोकांनी तयारी केली. त्यावेळेस म्हटलं की तुम्ही देत असाल तर द्या, नाही तर मी काय देणार नाही. म्हणजे एकूणच पाहिलं तर आम्ही कुठल्या मंचावर, कुठल्या कामासाठी, तर आम्हाला म्हणून म्हटलं, मी कोणावर काही आरोप करणं हे योग्य नाही. पण आज हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा 7व्या माळ्यावर चॅरिटीमध्ये 7वा माळा हृदयनाथ मंगेशकरांच्या, सॉरी, दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर, दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे. त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेष्टांचा उपचार होतो. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात, इथे 600 रुपये मोजावे लागतात. 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का? आणि तुम्ही त्यामध्ये कुणाचा पैसा लागला हॉस्पिटलमध्ये? तुम्ही चॅरिटी म्हणून मिळवला, तिथले बेड रिझर्व नाहीत, गरिबांसाठी उपचार होत नाही. आणि हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या 7व्या माळ्यावर जर तुम्ही तो रिझर्व ठेवताय VIP आणि 5 स्टारमध्ये सारखं निर्माण करून, ते गरिबासाठी हॉस्पिटल आहे का? हा खरा प्रश्न येतो. म्हणून काल आलेला जो अहवाल आहे, 3रा अहवाल त्या भगिनींच्या संदर्भात, हा मन हेलावणार आहे, हृदय पिळवून निघणार आहे. 2 मुलांना सोडून ती आई गेली. वेळीच उपचार झाला असता तर त्या मायमाऊलीचं जीवन आम्ही जीव वाचवू शकलो असतो. हाच त्या अहवालाचा अर्थ निघतो आहे. वेळीच उपचार झाला असता तर. पण उपचार न करून तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये. तो कितीही मोठा असू देत, किती लागेबांधे असू देत, किती नावलौकिक मिळवलेला मोठा माणूस असू दे, त्याला सोडता कामा नये. तो ज्याने चूक केली ती चूक आहे. तो कितीही मोठा असेल तरी ती चूक लक्षात देऊन कारवाई व्हावी, ही स्पष्ट मागणी आमची आहे. म्हणजे ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशी स्थिती आहे. मी म्हणालो त्यावर काही टीकाही झाली. मी तुम्हाला 1-2 किस्से या संदर्भातले सांगितले पाहिजे. ज्यावेळेस प्रकाश भाऊ आमटे, एक समर्पित आदिवासी समाजासाठी, सेवेसाठी जीवन जगणारे, समाजासाठी जीवन थोर समाजसेवक, त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला, तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं, त्यांच्या मॅनेजरला दीनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा, आम्ही प्रकाश भाऊ आंबेडकरांच्याकडून, सॉरी, माफ करा, प्रकाश आमटेंच्याकडून, प्रकाश भाऊ आमटेकडून 1ही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू. त्यांना ॲडमिट केलं गेलं. उपचार सुरू झाला. नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून
त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी. हा एक मोठा किस्सा आहे. म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले, त्यांचा मृत्यू झालाय, स्वर्गवासी आहेत, बोलू नये. पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत. त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलनाने सुरुवात केली जोरात आणि लता दीदी नागपुरात येणार, त्या गायनाचा कार्यक्रम होईल आणि मोफत होतो आहे. त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे. तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल. तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल. 22 लाख रुपये खर्च म्हटल्यानंतर हे घाबरलेत आणि त्यांनी म्हटलं की इतके शक्य नाही, काही काही करा. मग सगळ्यांची तयारी झाली की नाही, लता दीदींचा कार्यक्रम होतोच आहे तर 22 लाख रुपये आपण देऊया. आणि त्यांनी मग तो चेक देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या. त्यावेळेस कॅशनी द्या म्हणून सांगितलं तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही. किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो, आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या. ते मानायला तयार नव्हते. मग त्यावेळेस लता दीदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे. लता दीदींना विचारलं गेलं, ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणतायत, त्या पद्धतीनं ते करा. हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ॲडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला. ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही, हा त्यातला उद्देश होता. तुम्हाला पुन्हा एक उदाहरण मी सांगेल. परभणीला साहित्य संमेलन होतं. नारायण सुर्वे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, नारायणराव सुर्वे. आणि आशाताई भोसलेंच्या बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं. आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही, ते खासदार त्यावेळेस आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे, तुम्ही या. तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे, पण मला 2 लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये. आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी, अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेस दिले. नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा 3 लाख रुपये लागतील. ते म्हणले की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, नारायण सुर्वे अध्यक्ष आहे, साहित्याशी जोडलेले सगळं आहे ना, त्यामध्ये लोकांचा मोठा हे आहे आणि लोकांनी तयारी केली. त्यावेळेस म्हटलं की तुम्ही देत असाल तर द्या, नाहीतर मी काय देणार नाही. म्हणजे एकूणच पाहिलं तर आम्ही कुठल्या मंचावर कुठल्या कामासाठी, तर आम्हाला म्हणून म्हटलं मी कोणावर काही आरोप करणं हे योग्य नाही. पण आज हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा 7व्या माळ्यावर चॅरिटीमध्ये 7वा माळा हृदयनाथ मंगेशकरांच्या दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर, दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे. तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आप्तेष्टांचा उपचार होतो. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात, इथे 600 रुपये मोजावे लागतात. 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का? आणि तुम्ही त्यामध्ये कुणाचा पैसा लागला हॉस्पिटलमध्ये? तुम्ही चॅरिटी म्हणून मिळवला, तिथले बेड रिझर्व नाही, गरिबांसाठी उपचार होत नाही. आणि हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या 7व्या माळ्यावर जर तुम्ही तो रिझर्व ठेवताय VIP आणि 5 स्टार मध्ये सरकार निर्माण करून, ते गरिबांसाठी हॉस्पिटल आहे का? हा खरा प्रश्न येतो. म्हणून काल आलेला जो अहवाल आहे, 3रा अहवाल त्या भगिनींच्या संदर्भात, हा मन हेलावणार आहे, हृदय पिळवून निघणार आहे. 2 मुलांना सोडून ती आई गेली. वेळीच उपचार झाला असता तर त्या मायमाऊलीचं जीवन आम्ही जीव वाचवू शकलो असतो. हाच त्या
अहवालाचा अर्थ निघतो आहे वेळीच उपचार झाला असता तर. पण उपचार न करून तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये. तो कितीही मोठा असू देत, किती लागेबांधे असू देत, किती नावलौकिक मिळवलेला मोठा माणूस असू दे, त्याला सोडता कामा नये. तो ज्याने चूक केली ती चूक आहे. तो कितीही मोठा असेल तरी ती चूक लक्षात घेऊन कारवाई व्हावी ही स्पष्ट मागणी आमची आहे. म्हणजे ऐकणाऱ्यांच्या